बैठक छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली। आजच्या बैठकीचा मेन अजेंडा हा होता की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकची ही TM कांबळे साहेब असतानापासून स्वबळावरती लढायची पहिल्यापासून भूमिका आहे। मागील बऱ्याच इलेक्शनमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक ही स्वबळावरच लढली आहे। मी आज या दौऱ्यावर असताना मला तपासायचं होतं की इथे आपल्या कार्यकर्त्यांना काय उत्साह आहे आणि त्यांना काय उमेदीने लढायचं आहे, आणि मला इथे माहिती घ्यायची होती की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकतर्फे किती इच्छुक उमेदवार औरंगाबादमध्ये महानगरपालिकेला आणि ग्रामपंचायतीला नगरपालिकेला लढण्यास इच्छुक आहेत। त्यासाठी आज ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकची बैठक मी आज इथे बोलवली होती। ही बैठक करून मी आता पुढे लातूरला जातो। लातूरला पण अशीच बैठक आहे पक्षाची, आणि मग पुन्हा आपली मराठवाड्याची आणि महाराष्ट्राची कार्यकारिणी जी आहे त्यांच्याकडे या सगळ्यांचे प्रस्ताव येऊन मग आम्ही येणाऱ्या निवडणुकांना कसं तोंड द्यायचं हे ठरवणार आहोत। आणि इच्छुक उमेदवारांची तिथे आम्ही बोलून तपासणी करून पडताळणी करून स्वबळावर स्वाभिमानाने आणि न बार्गेनिंग करता लढणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याचं काम आम्ही ह्या बैठकीमध्ये करणार आहोत। यासाठीच आज ही बैठक होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण किती उमेदवार जिल्हा परिषद गटामध्ये उभे करणार? आम्ही मी आत्ता इच्छुकांची नावं मागवली आहेत। पक्ष तर स्वबळावरती कॅपेबल आहे की सगळ्यांनाच लढवेल, पण आपण 10 लोकांना टार्गेट करतोय जिल्हा परिषदेला लढवायचं। असं एक मध्यंतरी बातमी आली होती, पक्षाची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केली, हे कितपत शक्य आहे? 2013ला सन्माननीय TM कांबळे साहेब जेव्हा आम्हा सर्वांना सोडून गेले त्यानंतर 1 वर्षासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकची मान्यता खरीच गेली होती, पण 2014ला पूर्ण कागदांची पूर्तता करून आम्ही 2017 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकची मान्यता परत मिळवून घेतली, आणि त्याच मान्यतेवरती मागच्या वर्षी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या पक्षाच्याच AB फॉर्मवरती आम्ही उमेदवार लढवला आणि तो AB फॉर्म क्वालिफाय झाला। याचा अर्थ असा आहे की पक्षाचा नोंदणी जी आहे ती अधिकृत आहे। त्याच्यामुळे पक्षाची नोंदणी गेली होती ही गोष्ट खरी आहे, पण ती आम्ही परत घेतलेली आहे। याच्यापूर्वी पक्षाकडून एक जिल्हा परिषदेचा गट पण निवडून आलेला होता आणि महापालिकेमध्ये 2 नगरसेवक पण निवडून आले होते। त्यांच्याशी काही संपर्क झाला आणि ते पक्षामध्ये आले तर त्यांना घेतलं? ते लोक सतत माझ्या संपर्कात असतात। आता पक्ष आहे बघा, राजकीय विचारधारा कोणाची कशी किंवा राजकीय विचार लोकांची कशी, पण व्यक्तिशः त्यांचे माझे संपर्क असतात आणि ते जर परत आले तर त्यांना संधी देऊ, पण त्यांना संधी देण्याच्या पूर्वी जे लोक पक्षाच्या वाईट काळामध्ये सोबत होते त्यांना पहिले विचारात घेऊनच त्यांना संधी देऊ, कारण मला पहिलं महत्त्व त्यांना द्यावं लागेल। रमेश गायकवाडशी या संदर्भात काही बोलणं झालं आहे? रमेश गायकवाड साहेबांची माझं ह्या संदर्भात काहीच बोलणं झालं नाही। मी त्यांना निमंत्रण दिलं होतं बैठकीला, पण ते आले नाही। पक्षाच्या चिन्हावर तर ते निवडून आले होते, पक्षाच्या काय म्हणते पक्षाच्या चिन्हावर ते निवडून आले होते यापूर्वी, आणि त्याच्यामुळं मान्यता रद्द झाल्यामुळं त्यांनी मराठवाडा बहुजन विकास हा पक्ष स्थापन केला। तुम्हाला आता तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण आता विधानसभेला आपल्या माझ्या मते 1.5 वर्ष झाले। 1.5 वर्षापूर्वी ते कोणत्या AB फॉर्मवरती उभा होते याची जर आपण माहिती घ्यावी आणि मग या प्रश्नाचं उत्तर देतो। नाराज कोणीच कोणावर नाही। मी जर नाराज असतो तर मग त्यांच्याकडे पक्षातर्फे AB फॉर्म, मी तर अधिकृतरित्या त्यांना पक्षाचा AB फॉर्म दिला, त्यांना पक्षातर्फे मदतही मिळवून दिली। येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षाचं तिकीट मागितलं जिल्हा परिषदेसाठी तर तुम्ही द्याल? येणाऱ्या काळात जर त्यांनी मागितलं, मी तुम्हाला तेच सांगितलं की जे लोक पक्षाच्या वाईट काळात होते त्या लोकांना पहिले विचारात घेऊन मी 100% त्यांचा विचार करतो। या काळामध्ये नाव माझ्या माहितीस्तव तर रिपब्लिकन तुम्ही जे नाव सांगताय पक्षाचं, मी आता पहिली वेळ सांगतो, कारण त्यांनी मला आत्तापर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचा मी म्हणजे सदस्यच आहे म्हणून सांगितलं आत्तापर्यंत, आणि त्या सदस्यावरती लोकल मराठवाडा बहुजन विकास आघाडी स्थापन केली आहे आणि त्याच्या पॅनलवर ते आंदोलन याच्याबद्दल याच्याबद्दल मला काय माहिती? काय माहिती
तर साहेब आता महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यात पक्षाचे संघटन बांधणी आहे आणि किती शाखा आहे? सगळ्याच जिल्ह्यात आपल्या पक्षाच्या शाखा आहेत. आता निवडणूक पूर्ण जिल्हा परिषद लढवणार आहे का सर्व? जिथे जिथे आमची ताकद आहे 100% लढू. लातूरमध्ये काय परिस्थिती सध्या? लातूरमध्ये आम्ही जिल्हा परिषद लढून महानगरपालिका घेऊ. लातूरमध्ये सुद्धा आता मी जाऊन बैठक घेणार आहे. औरंगाबादची जिल्हा कार्यकारिणी घोषित झाली का? आता औरंगाबादची जिल्हा जुनीच कार्यकारिणी आहे. मी सगळ्या कार्यकारिणी बरखास्त केल्या होत्या आणि मराठवाड्याचा मी एक प्रभारी अध्यक्ष नेमला होता. त्याच्यानंतर मी नवीन कार्यकारिणी बदलले, पण आता इलेक्शनच्या पूर्वी मी जाहीर करून देईन. गेल्या 15 वर्षापासून सिनियर कार्यकर्त्यांना तुम्ही यावेळेस निवडणुकीमध्ये संधी द्याल का? 100% देऊ सर. ते इच्छुक असतील ते 100% देऊ. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत पक्ष चालू आहे सर. या निमित्ताने तुम्ही पक्ष कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल? माझं एवढंच म्हणणं आहे की सन्माननीय DM कांबळे साहेब जेव्हा पण होते त्यांनी स्वबळावरती सगळीकडे निवडणुकांचं राजकारण करून हा पक्ष महाराष्ट्रात तळागाळात पोहोचवला. त्याच विचारधारेला पुढे घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला प्रामाणिक राहून आपल्याला पुढे कार्य वाढवायचं आहे आणि ज्यांना स्वाभिमानी निस्वार्थ काम चळवळीसाठी करायचं आहे त्यांनी यावं. पक्षामध्ये त्यांच्यासाठी पक्षात त्यांच्यासाठी जागा आहे आणि पक्षातर्फे त्यांना 100% संधी दिली जाईल. एवढंच मला सांगितलं. ठीक आहे.